नमस्कार मंडळी, इझी रेसिपीमध्ये मी वैशाली तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे। आज आपण बनवणार आहोत उकडीचे मोदक। त्यासाठी लागणारे साहित्य: तांदळाचे पीठ, नारळ, तूप, गूळ, वेलची, मनुके, काजू, बदाम। पाण्याला छान उकळी आली आहे। आता त्यामध्ये चवीपुरते थोडे मीठ आणि 1 चमचा तूप घालून सर्व छान मिक्स करून घ्यायचे आणि त्यामध्ये तांदळाचे पीठ घालून घ्यायचे आणि छान मिक्स करून घ्यायचे। जेवढे तांदळाचे पीठ आहे तेवढेच पाणी घेतले आहे। दोन्ही समप्रमाणात घ्यायचे। पाणी आणि पीठ समप्रमाणात असले की आपले मोदक छान बनतात। आता पीठ छान हलवून झाले आहे। त्यावर झाकण ठेवून चांगली 5 मिनिटं वाफ काढून घ्यायची। तोपर्यंत आपण सारण बनवूया। कढईमध्ये 4 चमचे तूप घालून घ्यायचे आणि त्यामध्ये काजू बदामाचे बारीक काप घालून घ्यायचे आणि थोडे भाजून घ्यायचे। काजू बदामाचे काप भाजून झाले। आता त्यामध्ये किसून घेतलेले खोबरे घालून घ्यायचे। खोबरे तुपामध्ये छान परतून घ्यायचे, म्हणजे आपले सारण छान टेस्टी लागते। खोबरे तुपामध्ये परतत आले आहे। आता त्यामध्ये गूळ घालून घ्यायचा। आपल्या आवडीनुसार आपल्याला किती गोड पाहिजे एवढा गूळ घालून घ्यायचा। गूळ छान मिक्स करून झाला आहे। आता मनुके घालून घेतले आहेत। सर्व मिश्रण छान हलवून स्लो गॅसवर सर्व गूळ आणि खोबऱ्याचे पाणी आटेपर्यंत सुके करून घ्यायचे। आता वाफलेले पीठ परातीमध्ये काढून घेऊन छान तांब्याला तूप लावून घेऊन मळून घ्यायचे। पीठ गरम आहे म्हणून तांब्याने मळून घ्यायचे। गरम असताना पीठ मळले की चांगले मऊ मळले जाते, म्हणून पीठ गरम असतानाच मळायचे। आता पीठ मळून झाले। आपण मोदक बनवून घेऊया। साच्याला सर्व बाजूनी तूप लावून घेतले आहे, म्हणजे मोदकाचे पीठ चिटकायला नको। अशा पद्धतीने साच्याने मोदक तयार केले की झटपट तयार होतात। आणि त्यामध्ये पीठ घालून घ्यायचे आणि आतून सर्व बाजूनी पातळ असा थर साच्याला लावून घ्यायचा। जास्त जाड लावायचा नाही, पातळ करायचा, म्हणजे मोदक चवीला छान लागतात। जाड जर थर ठेवला तर मोदक पीठ सारखे लागतात, मग चव लागत नाही। म्हणून असा पूर्ण साच्याला आतून पातळ थर पसरवून घ्यायचा आणि साच्यात थर पसरून झाल्यावर त्यामध्ये भरपूर बसेल एवढे सारण भरून घ्यायचे। मस्त असा आतल्या साईडनी पातळ थर लावून झाला आहे। आता जेवढे बसेल तेवढे सारण बसवून घ्यायचे। साच्यामध्ये मस्त असे सारण भरून घ्यायचे। सारण भरून झाल्यावर जे वर पीठ आलेले आहे त्यानेच आपला मोदक मस्त असा पॅक करून घ्यायचा। मोदक छान बंद करून झाल्यावर हलक्या हाताने साचा उघडून घ्यायचा, म्हणजे आपला मस्त असा मोदक तयार झाला आहे। ज्यांना हाताने मोदक बनवता येतात त्यांनी हाताने पण मोदक बनवू शकता। हाताने पण मोदक छान होतात। अशा पद्धतीने सर्व मोदक तयार करून घ्यायचे। आता हाताने बनवायचा असेल तर ह्या पद्धतीने बनवून घ्या। आता हा मी बघा डबल डेकर मोदक बनवत आहे, म्हणजे दुहेरी मोदक। जास्त पीठ घेऊन त्यामध्ये पारी बनवून सारण भरून घ्यायचे आणि पॅक करून घ्यायचं आणि वर पीठ राहिलेल्याला परत पारी बनवून त्यामध्ये सारण भरून घ्यायचे आणि तो छोटा मोदक पॅक करून घ्यायचा। आता ह्याला कळ्या पाडताना आपण टूथपिकनी कळ्या पाडत आहे। बघा किती छान दिसतोय। अशा पद्धतीने साधा मोदक पण तुम्ही बनवू शकता। सर्व मोदक तयार झाले आहेत। आता चाळणीमध्ये ठेवून टोपामध्ये गरम पाणी केले आहे आणि त्यावर चाळण ठेवून चांगले 10 मिनिटं मोदक वाफवून घ्यायचे। 10 मिनिटं मोदक चांगले वाफवून झाले आहेत। बघा तयार झाले आहेत मस्त असे उकडीचे मोदक। दुहेरी मोदक तर किती छान दिसतोय बघा। आवडेल ना बाप्पाला? मोदकावर साजूक तुपाची मस्त अशी धार सोडायची। बघा किती रसरशीत असा मऊ मोदक तयार झाला आहे।
आहे की नाही छान? मग मंडळी, कसा वाटला उकडीच्या मोदकचा व्हिडिओ हे कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया.